असेल आणि ओपनिंग जोडी लगेच मैदानामध्ये पाठवायची आहे ती पोमन बॉयज पोमन टीमने. ग्रामपंचायत मधून सुद्धा आपण बघितलं तर पोमन बॉयज पोमन टीमने काल चांगलं प्रदर्शन केलं होतं, मात्र अंतिम सामन्यामध्ये यजमान टीम समोर थोडासा कमजोर पडला. चला दोन्ही अंपायर आमच्या जातील अंपायरिंग साठी आणि लगेचच मॅचला होईल सुरुवात. चला लगेच दोन्ही ओपनिंग बॅटर पाठवायचे आहेत. पंच सुद्धा जातील. ही आजच्या दिवसातली चौथी मॅच असेल आणि पहिल्या फेरीतली ही तिसरी मॅच असेल. ह्या अगोदर 3 मॅच कंप्लीट झाल्यात. पहिल्या फेरीतल्या 2 मॅच कंप्लीट झाल्यात, ज्यामधून जो पहिला हाफ होता ज्या 4 टीम होत्या, ज्यामधून बाफाने टीम ज्या टीमने आजच्या दिवसामध्ये क्वार्टर फायनल मध्ये पदार्पण केलेला आहे. बघूया हा सामना जो चौथा सामना होता, जो तिसरा सामना खेळवला जातोय पोमन बॉयज पोमन वर्सेस सदारस्फूर्ती कामन या दोन टीम मध्ये ही मॅच. आणि दोन्ही ओपनिंग बॅटर यावेळेस येताना दिसतात. कालच्या दिवसामध्ये सुद्धा हेच दोन ओपनिंग बॅटर होते बॅटिंग साठी. तेच बॅटर जतीन देवळीकर अँड राहुल अंधेर येताना आपल्याला दिसतात. विकास वळवी त्यानंतर ललित भवर हे दोन अंपायर अंपायरिंग साठी जाताना दिसत आपल्याला. 5 षटकाचा हा सामना असेल. बघूया 5 षटकामध्ये किती धावापर्यंत मजल मारतील या मॅच मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये पोमन बॉयज पोमन टीम, कारण त्यांनी टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विशाल सातवी येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला षटक घेऊन येतोय विशाल सातवी. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर जबरदस्त प्रहार, स्लॉक केलाय. स्लॉक हिट मात्र फिल्डर आहे. बॉल खाली आणि विकेट जाईल. फलंदाज राहुल अंधेर इज आउट. पहिल्याच बॉलवर विकेट मिळते आणि हा फलंदाज बाद होतोय राहुल अंधेर. पहिलाच बॉल स्लॉक हिट करण्याचा प्रयत्न आणि स्लॉक हिट करत असताना एक अतिशय चांगला कॅच. पावटेचं षटक आहे, मात्र आपण बघितलं तर मिड विकेटला फिल्डर होता, वाईडिश डीप मिड विकेटला फिल्डर होता आणि त्याच्याच दिशेने हा फटका खेळला होता आणि सरळ त्याच्या हातामध्ये हा बॉल जातोय. अशा प्रकारे विकेट जाते. पहिल्याच बॉलवर पहिला फलंदाज बाद. पोमन बॉयज पोमन टीमची सुरुवात ही खराब झालेली आहे. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंग साठी येताना दिसतो आपल्याला. आय थिंक चेतन
हेमंत गोडबिंदे येतोय बॅटिंग साठी. हा अगदी लय मध्ये आहे या सीझन मध्ये जर बघितलं तर पुमन बॉयज टीम साठी संकट मोचक ठरलेला आहे. ज्या वेळेस पुमन संघ संकटमध्ये सापडलाय त्या वेळेस हेमंत गोडबिंदे यांनी चांगली गोलंदाजी असो किंवा चांगली फलंदाजी असो दोन्ही चांगली काम केलेली आहे. विथ द बॅट विथ द बॉल चांगली कामगिरी केलेली आहे ती हेमंत याने. पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. विशाल सातवी आला. नक्कीच बॉडी लँग्वेज थोडीशी पॉझिटिव्ह होईल विकास सातवी याची. ओ पुलचा फटका यावेळेस पॉवरफुल शॉट होईल का? हा बॉल तर जाईल बाउंड्रीच्या बाहेर. वाईड स्टिप्ड विकेटला 6 रन साठी षटकार. आल्या आल्या षटकाराने आपलं खातं ओपन करतोय फलंदाज हेमंत गोडबिंदे. फटका. ओहो हवेत बॉल पुन्हा एकदा टॉपेज लागले. फिल्डर त्या ठिकाणी नव्हता डीप मध्ये. सर्कलचे फिल्डर त्या ठिकाणी जातात. बॉल अडवतील का नाही बघायचं. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न आहे आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 3 रन्स पूर्ण. चौथ्याचा सुद्धा प्रयत्न आहे. रनआउटची संधी मात्र 4 धाबा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळते. यस्नो आणि वेटचं चांगलं मिश्रण पाहायला मिळालं. जतीन आणि हेमंत या 2 फलंदाजामध्ये 4 धाबा पूर्ण केल्या. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर 6 धाबा पळून पूर्ण केल्या होत्या 2 फलंदाजाने बापाने टीमच्या. आणि सागर भगत यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते धापलकावर 10 रन्स. 10 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्याच बॉलवर विकेट गेली होती. त्यानंतर मात्र चांगला स्कोर. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. पॉपिन कीज मध्ये आपण बघितलं अतिशय डीप मध्ये जाताना दिसतोय खेळत असताना हेमंत गोडबिंदे. हा बॉल जातो डॉट. 2 बॉल अद्याप ही शेष असतील या ओव्हर मधले. ओव्हर द विकेटचा मारा करतोय विशाल. पुन्हा एकदा फटका चांगला मात्र फिल्डरला शोधलाय यावेळेसला. पुन्हा एकदा चांगला कॅच घेतो तिथला फिल्डर. विकेट जाईल. फलंदाज होईल बाद. दुसरा फलंदाज बाद होतोय पुमन बॉयज पुमन टीमचा. हेमंत इज आउट. नवीन बॅटर येतोय बॅटिंग साठी. नितीन म्हात्रे येतोय नवीन बॅटर. अंतिम बॉल शेष असेल. अंतिम बॉल घेऊन जातोय विशाल सातवी. राईट आर्म ओव्हर द विकेटने नितीन म्हात्रेसाठी. ओ चांगला फटका आहे. बॅक पुढला गेला. स्क्वेअर कट चंदाजामध्ये हा फटका खेळलाय डिपिच पॉइंटच्या दिशेने. 2 रन साठी प्रयत्न करतात दोन्ही सुद्धा फलंदाज आणि हा बॉल निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन साठी चौकार आणि आल्या आल्या चौकारीने आपलं खातं ओपन करतोय नितीन. उपरची सुद्धा होते समाप्ती. तर पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना पुमन बॉयज पुमन टीमचा स्कोर झालेला आहे. स्कोर बरोबर 14 वर 2 विकेट. यस DJ.
जतीन याला जर आपण बघितलं पहिल्या ओव्हर मध्ये स्ट्राईक मिळाली नव्हती. सुरुवातीला आपण बघितलं पहिल्या बॉलवर राहुल अंधे बाद झाला होता. त्यानंतर मात्र दोन चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले. ते हेमंत गोडविंदेच्या बॅट मधून मात्र तो सुद्धा नंतर बाद झाला आणि अंतिम बॉलवर नितीन म्हात्रेने एक चांगला फटका खेळला होता. बॅकफुटला गेला होता, जागा बनवली होती. स्क्वेअर कटच्या अंदाजामध्ये थोडीशी फ्लॅशी स्क्वेअर कट डीपीच पॉइंटच्या बाहेर बॉलला पाठवलं होतं चौकारासाठी. चौकाराने आपलं खातं ओपन केलंय आणि टीमचं टोटल झालेलं आहे ते 14 रन्स. हे चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मात्र बघितलं तर आपण दोन महत्वपूर्ण फलंदाज हेमंत आणि राहुल हे बाद झालेले आहेत पोमन बॉयज पोमन या टीमचे. बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर रोशन कांबळे येतोय. रोशन कांबळे मोठ्या रनअपनी बॉलिंग करतोय. बाजूलाच कामन रेल्वे स्टेशन आहे त्यामुळे नक्कीच ट्रेनचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. राऊंड विकेटने मारा करेल रोशन. पहिला बॉल व्हाईट यॉर्कर, विकेट किपर सुद्धा चुकतो. लॉंग स्टॉपच्या दिशेने बॉल निघून जाईल बाउंसच्या बाहेर. 4 रनसाठी येतोय हा चौकार आणि नशिबाचा चौकार म्हणावा लागेल तो पोमन बॉयज पोमन टीमला. आपलं जतीन देवळीकर थोडेसे एज लागून हा बॉल गेला होता. 4 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 18 रन्स 18 लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर रोशन कांबळे राऊंड विकेटने ओ सरळ बॅटने फटका चांगला वाटक एफर्ट जबरदस्त कॅच घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता मिड ऑफच्या दिशेने. हा जर कॅच चिपकला असता तर नक्कीच आणखीन एक उत्कृष्ट कॅच आपण म्हणू शकलो असतो. कालच्या दिवसामध्ये जर बघितलं सर्वोत्कृष्ट कॅच या स्पर्धेमधला घेतलेला आहे तो संजय ठाकरे याने स्लिप मध्ये अगदी जंप मारून तो कॅच घेतला होता संजय ठाकरेने आणि हा सुद्धा प्रयत्न अप्रतिम प्रयत्न होता. कॅच सुटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 19 रन. स्ट्राईक एंडला येतोय फलंदाज नितीन म्हात्रे. नितीनसाठी जो रायटी बॅटर आहे त्यासाठी ओव्हर द विकेटचा मारा करेल गोलंदाज रोशन कांबळे. पुढील बॉल घेऊन जातोय. हो थोडासा अकवर्ड लुक मध्ये खेळला असं वाटतं की थोडासा इनकटर बॉल होता का. अकूट टप्प्याचा जरूर बॉल होता मात्र तत्पर नव्हता फटका खेळण्यासाठी फलंदाज नितीन म्हात्रे. थोडासा जर शफल झाला असता तर लॉंग लेग स्क्वेअर लेग मिड विकेट कुठेही चांगला एक फटका खेळू शकला असता. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला अर्थ दिला जात नाहीये. गती चांगली होती या बॉल मध्ये अगोदरच आपण बघितलं तर या पोझिशन मध्ये नव्हता फटका खेळण्याच्या. एक विचार होता की ऑफसाईडच्या दिशेने खेळावा मात्र हा डॉट बॉल जातोय शरीराला बॉल लागतोय. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर रनअप जर पाहिला आपण तर भरपूर मोठा आहे गोलंदाज रोशन कांबळे याचा. 30 यार्ड सर्कलच्या सुद्धा जवळजवळ 5 ते 6 पावलं बाहेरून रनअप घेताना दिसतो आपल्याला हा गोलंदाज. चला वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर रोशन कांबळे. ओ चांगला फटका आहे या वेळेला बॉल जातोय पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने वाईट मिड विकेटला फिल्डर चांगली फिल्डिंग करतोय. 1 रन या ठिकाणी पूर्ण केली जाईल. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल 20 वर. 5 षटकाचा सामना आहे. 5 षटकाच्या सामन्यामध्ये जर बघितलं तर कमीत कमी 60 धावा 55-60 धावा यायला पाहिजे. 55-60 धावा जर आल्या तर एक चांगलं टोटल असेल आणि त्यानंतर सुद्धा दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाज असतील त्यांना ऍडव्हान्टेज मिळेल. काल हेमंत गोडविंदे नव्हता गोलंदाजीसाठी त्यामुळे थोडीशी गोलंदाजी आपण बघितलं ना कमजोर वाटली होती. मात्र आज त्याचा अभाव जाणवणार नाहीये. हो हो यावेळेला बॅटच्या टॉयला हा बॉल लागतोय. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने बॉल येतोय. 1 रन पूर्ण केली जाते. 1 ने स्कोर 21 वर जाऊन पोहोचतोय. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर रोशन चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये पहिल्या बॉलवर आपण बघितला तर एक विकेट किपरच्या मागे चौकार गेला होता. मात्र त्यानंतर जबरदस्त कमबॅक आपण म्हणू शकतोय. चांगली गोलंदाजी केलेली हात मोकळे करण्याची संधी दिलेली नाहीये फलंदाजांना.
रोशन कांबळी याने पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर रोशन कांबळी पुढे आला होता. ह्या वेळेला बॉल जातोय फाय लेगच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी होता, चांगली फिल्डिंग करतोय. 1 रन पूर्ण केली जाते. या 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 22 रन. 22 लॉस ऑफ 2 विकेट. 2 and 2 स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम देवेंद्र भोसकर यांचं आगमन आणि त्यांचे सुपुत्र यांचं सुद्धा आगमन झालेले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. टॉस उडवून झाला होता त्यावेळेस आपण बघितलं तर कुठले खेळाडू उपस्थित नव्हते. पोमन बॉयज पोमन टीमचे मात्र हळूहळू काही खेळाडू जमा झाले आणि आय थिंक त्यांचे 11 खेळाडू आता जमा झाले असतील. आणि फिल्डिंग करणारी टीम सुद्धा आपण बघितली. सदानंद स्मृती कामन टीम यांच्यामध्ये सुद्धा फक्त 10च खेळाडू आपल्याला दिसतात. ओमकार ज्याने काल चांगली बॅटिंग केली होती ते आज इथे स्कोरिंग करताना दिसतात. ओमकार त्रिमुखी आमचे स्कोरर आहेत, म्हणजे त्यांची जागा सांभाळतात ओमकार माळी. दोन्हीकडे ओमकारच आहेत. उन्हाचा तडका जास्त आहे, भरपूर उष्मा आहे आणि नक्कीच तुम्हाला पाण्याची आवश्यकता भासेल. ज्या वेळेस तुम्हाला पाण्याची आवश्यकता भासेल त्यावेळेस नक्की तुम्ही कॉलिंग करा, पाणी तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण पाणी पिणं फार गरजेची गोष्ट आहे हायड्रेट राहण्यासाठी. जर तुम्ही डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम झाला तर आणखी भरपूर काही प्रॉब्लेम होऊ शकेल. विशाल सात्वी कंटिन्यू बॉलिंग ट्रॅकवर येतोय. पहिला बॉल घेऊन जाईल गोलंदाज विशाल. मात्र स्ट्राईक एंडला बॅटर आपण बघतोय तो नितीन म्हात्रे. जतीनने आतापर्यंत 3 बॉलचा सामना केला. 3 बॉल मध्ये 6 वर बॅटिंग करतो. मात्र जतीनच्या सुद्धा बॅट मधून एक कॉन्फिडन्स शॉट आला नाहीये या मॅच मध्ये. काल जतीनने चांगली बॅटिंग केली होती. फिल्डर जर आपण बघितला ऑफसाइडचे फिल्डर, फक्त लॉंग ऑफच्या दिशेने एक फिल्डर जो आहे हा डीप मध्ये. बाकी आपण जर पाहिलं तर लॉंग ऑन वाईड मिड विकेट डीप स्कोर लेख हे फिल्डर ऑन साइडला डीप मध्ये दिसतात. फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे का नाही, फिल्डर आहे तो समोर. थोडसा फंबल होते मात्र जास्त काही फायदा नाहीये. 1च रनवर समाधान मानावं लागेल दोन्ही सुद्धा फलंदाजांना. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 23 रन. 23 11च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतोय आपल्याला पोमन बॉयज पोमन टीम. आणि ही धावसंख्या चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतोय. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 55 आहे आणि ज्या प्रकारची बॉलिंग लाईनअप आहे नक्कीच मी म्हणेन की 55 ते 60 धावा ही एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतोय या विकेटवर या ग्राउंडवर. फिल्डिंग मध्ये बदलाव केला जातोय. एक लेफ्ट हँडर एक राईट हँडर फलंदाज असल्या कारणाने स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर हा त्रास जाणवेलच सदानंद स्मृती कामन या टीमला. पुलचा फटका आहे, बॉल जाईल डीप स्कोरच्या दिशेने. 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर 4 रनसाठी येतोय हा चौकार. चांगला फटका, थोडासा बाउन्स झाला होता बॉल आणि पुलचा हा अप्रतिम शॉट आपण पाहिला फलंदाज जतीनच्या बॅट मधून. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न यावेळी चुकतोय. काल सुद्धा आपण बघितलं स्विच हिट मारण्याचा प्रयत्न केला होता जतीनने, मात्र तो सफल झाला नाहीये. आणि बघितलं त्याने की भरपूर जागा खाली आहे. कव्हरला फिल्डर आहे, पॉइंटला फिल्डर आहे, त्यानंतर शॉट थडम्यान आहे. यांच्या डोक्यावरून जर आपण स्विच हिट केला तर नक्कीच चौकार पुन्हा एकदा संपादन करू शकू. प्रयत्न असफल. पुढे याला पायात बॉल टाकलाय, पायाच्या खालून बॅकलिपला खाली घेऊन खेळला जातोय. मिडॉनच्या दिशेने चांगला थ्रो होईल का, मात्र डिरेक्ट थ्रू झाला होता. ऑफिन क्वीज मध्ये पोहोचतोय त्या ठिकाणी की नाही, या ठिकाणी तिसऱ्या पंचाकडे रेफर केलं जात आहे. जे अंपायर्स आहेत ललित भवर. सिंगल तर कंप्लीट होती, दुसऱ्यासाठी प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि चेक केलं जाईल. प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जाते आणि टीव्ही अंपायर आमचे आहेत सिराज शेख. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. बॅट आपण बघितलं हवेमध्येच होती, बॅट ग्राउंड केली नव्हती
जतीन देवळीकरने आणि जतीन देवळीकर सारखा एक महत्वाचा फलंदाज बाद होतोय पवन बॉयज पवन टीमचा. ओव्हर द विकेट. हो पुन्हा एकदा आपण बघितलं एज लागून बॉल जातो फाईन लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा दुसऱ्याचा कॉल असेल. चेतन गवारी जर आपण बघितलं तर एक चांगला फलंदाज म्हटला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये सुद्धा चांगला म्हटला जातोय चेतन गवारी याला. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 30 रन 30. लॉस ऑफ 3 विकेट. राहुल अंधेर त्यानंतर हेमंत घोडबिंदे. मागच्याच बॉलवर आपण बघितलं तर जतीन देवळीकर सुद्धा बाद झालाय. हो हो यावेळेस टॉप एच लागली होती आणि मागे फिल्डर उभा होता. अतिशय चांगला कॅच शॉट थर्डमॅनच्या दिशेने. विकेट जाईल फलंदाज होईल बाद. थोडासा बाउन्सर बॉल होता. टॉप एज लागली होती. शॉर्ट ठरव्यांचा फिल्डर अतिशय तत्पर होता. चांगला कॅच घेतला. विकेट मिळवली आणि चेतन गवारी सारखा एक चांगला फलंदाज बाद होतोय पवन बॉयज पवन टीमचा. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती. 3 ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 30 धावा धावफलकावर 4 गडीच्या मोबदल्यात. बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस येईल बॉलर महेंद्र कोल्हा येतोय बॉलिंग साठी. स्ट्राइक एंडला असेल नितीन म्हात्रे. नॉन स्ट्राइक एंडला बॅटर आहे तो अतुल नडगे आलेला आहे बॅटिंग साठी. आजच्या दिवसामध्ये बघितलं तर बॉलिंग लाईनअप अतिशय स्ट्रॉंग आहे पवन बॉयज पवन टीमची. 50 पेक्षा जास्त धावा यायला पाहिजे. पहिला बॉल. हो हो यावेळेला चांगला बॉल. उलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. नितीन याचा चुकतो फलंदाज. हा येतो डॉट बॉल. महेंद्र कोल्हा पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेटने हा ट्रॅकर बॉल थोडासा वेगळ्या अंदाजामध्ये हा फटका खेळलाय. बॉल जातोय हॅमर केलं होतं या बॉलला. 2चा कॉल. पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि आपल्या पॉपिंग क्यूज मध्ये पोहोचतोय फलंदाज नितीन म्हात्रे आणि 2 रन कंप्लीट. 2 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बरोबर 32 रन 32. चौथं षटक प्रगती पथावर. विशाल सातवीने आपलं स्पेल समाप्त केलं. पहिल्या ओव्हर मध्ये विशालने 14 रन खर्च केले होते. दुसऱ्या ओव्हर मध्ये बघितलं 8 धावा खर्च केल्या होत्या. एकंदरीत 22 धावा त्यांनी खर्च केल्या 2 ओव्हर मध्ये आणि विकेट सुद्धा मिळवले जवळजवळ 3. ओ क्रॉस पेटेज शॉट खेळण्याचा प्रयत्न. चुकतो फलंदाज. स्विंग अँड मिस. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. हा येतो डॉट बॉल. लॉंग ऑफ लॉंग ऑन. वाईड डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेगला फिल्डर. यस वाईट साठी या ठिकाणी डीआरएस ची मागणी केलेली आहे. ती बॅटिंग करणाऱ्या टीमने चेक केलं जाईल. बघितलं जाईल की हे वाईट आहे की नाही. ऑन फील्ड अंपायर फेअर डिलिव्हरी आहे आणि बघूया अंपायरला चॅलेंज करण्यासाठी हे डीआरएस ची मागणी केली. प्रत्येक टीमला एक डीआरएस असेल याची नोंद घ्यायची. ते बिमर आणि व्हाईट साठी हा डीआरएस असेल.
सिराज शेख थर्ड अंपायर. वाईट बॉल. वाईट बॉल जातोय आणि एक धाव आणखीन एक्स्ट्राच्या रुपयाने ऍड होईल तुमच्या खात्यामध्ये. डॅरेस अगदी सक्सेसफुल ठरलेला आहे. पुन्हा एकदा बाहेर होता हा बॉल. पंचांचा इशारा वाईटचा. लगातार 2 बॉल वाईट टाकतोय गोलंदाज महेंद्र कोल्हा आणि 2 एक्स्ट्रा रन येताना दिसतात पवन बॉयज टीमच्या खात्यामध्ये. स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 34 रन 34. 2 बॉल पूर्ण झालेत. आणखीनही 4 बॉल शेष असतील आणि त्यानंतर आणखीन एक ओव्हर असेल. हो हो, स्लाइस करण्याचा प्रयत्न. फिल्डर होता गलीमध्ये. अतिशय चांगला कॅच पकडून होता पॉइंटला आणि अशा प्रकारे युवराजने चांगला कॅच घेतला. विकेट मिळवली ती नितीन. नयन गरासी येतोय नवीन बॅटर. हा सुद्धा एक चांगला खेळाडू म्हटला जातोय. एक कम्प्लीट ऑलराऊंडर म्हटला जातोय पोमन बॉयज पोमन टीमचा. खूप कमी खेळताना दिसतोय कारण त्याच्या कामधंद्यामध्ये थोडासा बिझी असतोय. हा चांगला फटका आहे मिड विकेटच्या दिशेने. लॉंग द कार्पेट गॅप मध्ये होता मात्र फिल्ड त्या ठिकाणी येतोय. मिस फिल्डिंग. 2 साठी प्रयत्न आहेत आणि 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. या 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बरोबर 36 रन आणि या 2 ने अब्दिमाक होतोय फलंदाज नयन गरासिया. सागर आलाय मात्र सागर बॅटिंगला उतरला नाहीये. याचं कारण काय आहे? ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पुलचा फटका आहे. पॉवरफुल होईल का? डीप मिड विकेटच्या दिशेने. यस, पॉवरफुल होतोय हा फटका. नयन गरासियाचा येतोय हा षटकार. टोटल जाऊन पोहोचतोय स्कोर बरोबर 42 रन्स. 42 ऑन द बोर्ड. चांगला फटका. हाफ ट्रॅकर बॉलवर एक चांगला फटका खेळतोय नयन. ओहो, एच लागली होती. टॉपिश लागली होती. डिरेक्ट हिट बघितला आपण जबरदस्त. विशाल सापी मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता. अतुल नडगे. ओव्हरची होते समाप्ती आणि अशा प्रकारे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 43 रन. ही धावसंख्या आपण चांगली म्हणू शकतोय. अंतिम एक षटक शिल्लक आहे. 10 ते 12 धावा जरी आल्या या अंतिम षटकामध्ये तर नक्कीच हे टोटल चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय पोमन बॉयज पोमन टीमचं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 43 वर विकेट गेलेल्या आहेत त्या 5. पहिला गडी 0 वर बाद, दुसरा गडी 10 वर बाद, तिसरा गडी 28 वर, चौथा 30 वर आणि 34 वर हा 5वा गडी बाद झाला होता. जवळजवळ आपण बघितलं 5 गडी बाद प्रत्येक अंतराळामध्ये विकेट गेलेले आहेत. त्यामध्ये जर बघितलं तर तिसऱ्या विकेटसाठी जतीन आणि नितीन याच्यामध्ये चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली होती ती 18 धाब्यांची. अंतिम षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर भावेश घोरकना. बॉलिंग ट्रॅकवर येतोय. बघूया भावेश हे शेवटचं षटक घेऊन येतोय. जिम्मेदारीचं काम आहे शेवटचं षटक टाकणं कारण हे हाणामारीचं षटक म्हटलं जात आहे क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा उडवले बॉलला. हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता. बॉल खाली फिल्डर येतोय. चांगला कॅच. विकेट जाईल. अतिशय चांगला कॅच घेतला वाईडिश डीप मिड विकेटने नितेश याने आणि अशा प्रकारे ही विकेट जाते. नयन गरासिया होतोय बाद.
नवीन बॅटर बॅटिंग साठी येतोय. गीतेश येतोय नवीन बॅटर बॅटिंग साठी. पहिल्या बॉलवर विकेट मिळवले. भावेश गोरखाना पहिल्या बॉलवर विकेट होती, मात्र दुसऱ्याच बॉलवर हुकचा फटका. पुन्हा एकदा आपण बघितलं बॅट स्विंग जबरदस्त जोरात केली होती आणि बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. हा बॉल तो डॉट स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा चांगला कमबॅक करतोय गोलंदाज भावेश गोरखना. राहुल म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. भावेश पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न ह्या वेळेस चुकतोय. अतिशय चांगल्या गतीने बॉलिंग करताना दिसतोय भावेश गोरखना. वेग अतिशय चांगला आहे आपल्या गोलंदाजीमध्ये आणि टप्पा सुद्धा अचूक ठेवलाय. याच्या अगोदरचा बॉल जर पहिला थोडासा राईज जरूर झाला होता, हा बॉल थोडासा खाली ठेवला होता. कट सुद्धा चांगला करतो बॉलला. थोडीशी फिरकी आहे, बॉलला वळवण्यामध्ये क्षमता आहे भावेश गोरखना याच्यामध्ये. लेफ्ट आर्मनी पुन्हा एकदा ओ व्याको डिलिव्हरी. विकेट किपर चुकतोय. एक सिंगल पूर्ण. तर 22चा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल, एकने टीमचा स्कोर जाईल. स्कोर बरोबर 48 रन्स. धावसंख्या फायटिंग करण्यासाठी आपण म्हणू शकतो एक चांगलं टोटल आहे. जर बघूया त्यापेक्षा जास्त जाईल का टोटल. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर. अंतिम एक बॉल. फटका चांगला आहे, बॉल जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग, रनआउटची संधी. विकेट या ठिकाणी जाईल. अतिशय चांगला थ्रो रोशन याचा, रोशन कांबळेचा हा थ्रो. एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली होती 49 आणि एक्झॅक्टली 50 धावांचं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी सदानसपुरी कामन टीम समोर. 50 टू विन. तुला टॉस साठी या पुढील मॅच साठी दोन्ही टीम कॅप्टन गावदेवी कोहली टीम कॅप्टन अँड बीएन बॉयज टीम कॅप्टन आपण टॉस साठी लगेच या. पुढील मॅच या दोन टीम मध्ये होणार आहे. दोन्ही टीम कॅप्टनला आपण लगेच या.
ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाठवा. सदानस्फूर्ती कामन टीम आपण ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. पन्नास टार्गेट आहे. चांगलं टार्गेट आपण म्हणू शकतोय. चांगलं टार्गेट सेट जरूर केलेला आहे. मात्र गोलंदाजी कशी होईल. बॉलिंग लाईनअपचा पण विचार केला. चांगली बॉलिंग लाईनअप आहे. अतुल नडगे आहे, त्यानंतर हेमंत गोडबिंदे आहे, त्यानंतर जर बघितलं नयन सुद्धा बॉलिंग करू शकतोय. काल बघितलं जतीननी बॉलिंग केली आहे. राहुल अंधेर सुद्धा आहे गोलंदाजीवर. तर गोलंदाजी अतिशय चांगली म्हणू शकतो आपण. मात्र समोर फलंदाज जर आपण पाहिला तर विशाल सातवी चांगला एक फलंदाज म्हटला जातोय. कुठल्याही क्षणी मॅचची दशा दिशा बदलू शकतो असा हा फलंदाज आहे. हा जर टिकला तर नक्कीच मोठी डोकेदुखी असेल ती पोमन टीम साठी. आणि दुसरा जर आपण बघितलं तर अक्षय कोल्हा आहे. हे दोन्ही फलंदाज महत्वाचे फलंदाज म्हटले जातात सदानंद स्फूर्ती कामन या टीम साठी. स्ट्राइक एंडला विशाल सातवी, नॉन स्ट्राइक एंडला अक्षय कोल्हा ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर दिसतो आपल्याला अतुल नडगे. अतुल नडगे पहिला बॉल घेऊन जाईल. ओ पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका लॉंगच्या दिशेने पाठवले बॉलला. सरळ हा फ्लॅट फटका होता. फ्लॅट सिक्सर येते पहिल्याच बॉलवर. दमदार सुरुवात सिक्सर. बॉल आपण बघितला स्लॉट मध्ये दिला होता. पुढे बॉल होता सरळ पाठने. विशाल सातवीच्या बॅट मधून हा धमाकेदार फटका अगदी प्लॅन गेला होता. टिपिकल पॉवर शॉट. पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलताना दिसतोय फलंदाज विशाल सातवी. 6 ने आपलं आणि टीमचं खातं ओपन करतोय विशाल. अतुल नडगे पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय विशाल साठी. आपटून टाकण्याचा प्रयत्न. ह्या वेळेला थोडासा जास्त बाउन्स झाला बॉल. व्हाईटचा इशारा. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि व्हाईट 1 रन अतिरिक्त मिळेल. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोचेल. स्कोर बरोबर 7 रन 7 विदाउट लॉस. सुरुवात अतिशय जबरदस्त आहे आणि एक बाउन्सर या ओव्हर मध्ये झालेला आहे. पुलचा फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग केली होती नितीन म्हात्रे. चांगला स्टॉप केला. नक्कीच हा बॉल निघला असता तर सरळ गेला असता बाउंड्रीच्या बाहेर. एक धाव मिळते. 1 ने टीमचा टोटल जाऊन पोहोचते 8 वर. अक्षय कोल्हा स्ट्राइक एंड वर येतोय. त्याला गोलंदाजी करेल अतुल. ओ क्रॉस पॅट एक शॉट केल्याचा प्रयत्न. चांगला बॉल ह्या वेळेला सरळ जातो विकेट किपर जतीनच्या हातामध्ये. हा येतो डॉट बॉल. चांगला कमबॅक केले गोलंदाज अतुल नडगेने. पुन्हा एकदा अतुल नडगे आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट बॉल अकुट टप्प्याचा बॉल. यावेळेस पंच केले बॉलला. कव्हरच्या डोक्यावरून खेळलंय आणि बॉलला पाठवलं सरळ बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी येतोय हा आणखी एक चौकार.
या इनिंगचा हा पहिला चौकार होता, पहिल्या बॉलवर षटकार आला होता आणि यावेळी चौकार येतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बरोबर 12 रन्स. 4 बॉलच्या समाप्तीनंतर सुरुवात जबरदस्त झालेली आहे, अटॅकिंग सुरुवात झालेली आहे. दोन्ही बॅटर अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतात आपल्याला. पुन्हा एकदा अतुल नडगे थोडासा महागडा पडला या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा हुकचा फटका आहे, बॉल जाईल डीप कॉर्नरच्या दिशेने, बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा काय इशारा? पंचांचा इशारा येतो 4 रन. आणखीन एक चौकार येतोय फलंदाज अक्षय कोल्ह्याच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 चौकार. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. अखूट टप्प्याचा बॉल, ज्याचा पुरेपूर समाचार घेतला. हुकचा जबरदस्त फटका अक्षय कोल्ह्याच्या बॅट मध्ये येतो. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बरोबर 16 रन्स. 16. अंतिम बॉल. पुन्हा एकदा स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज. फिल्डर त्या ठिकाणी होता, चांगली फिल्डिंग करतो, कुठल्या प्रकारची रन नाही. डॉट बॉल जातोय. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक सुरुवात दमदार आहे. सदानंद स्मृती कामन या टीमची 16 वर कुठलाही विकेट नाहीये. सोळा झालेले आहेत. उर्वरित जर आपण बघितलं तर 4 ओव्हरचे 4 ओव्हर मध्ये आणखीन 34ची आवश्यकता असेल. अस्किन रन रेट भरपूर कमी झालेला आहे, जवळजवळ 8.5च्या घरामध्ये. 8.50च्या सरासरीने ह्या धावा आता बनवायच्या आहेत. सुरुवातीला मॅच सुरुवात ज्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात झाली होती त्यामुळे 10च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये पॉवरप्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली अक्षय कोल्हा. त्यानंतर फलंदाज विशालच्या बॅट मधून सुद्धा एक पहिल्याच बॉलवर षटकार आला होता आणि नक्कीच त्यांनी या मॅच वर दावेदारी जी आहे दाखवलेली आहे. बघूया कमबॅक चांगलं होईल का. गोलंदाजी मार्कवर हेमंत घोडबिंदे येतोय. हा एक महत्वाचा गोलंदाज म्हटला जातोय हेमंत घोडबिंदे याला. मोठ्या रनअपनी बॉलिंग करतोय हेमंत घोडबिंदे. पॉवरप्लेचं हे दुसरं षटक ज्यामध्ये डीप मिड विकेट, एक वाडिश लॉंगच्या दिशेने फिल्डर, त्यानंतर एक फिल्डर लॉंगअपच्या दिशेने दिसतोय. 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. मिडॉनला एक फिल्डर थोडस वाइडिश मिडॉनच्या दिशेने घेतला जातोय. पहिला बॉल घेऊन जाईल. विकेटच्या शोधामध्ये आहे या ठिकाणी पोमन बॉयज पोमन टीम. जर विकेट मिळवले गुच्छामध्ये, जर विकेट घेतल्या तरच पोमन बॉयज पोमन टीम एक स्ट्रॉंग स्थितीमध्ये येऊ शकते. नाहीतर सध्या जर बघितलं तर या मॅचवर मजबूत स्थिती बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. ओ पहिलाच बॉल, चांगला प्रहार आहे. बॉल वाईडिश डीप मिड विकेटच्या बाहेर जाईल. एका टप्प्याने 4 रनसाठी चौकार. क्रॉस पेटेड शॉट ब्लॉक केलं होतं बॉलला आणि पाठवलंय बाउंड्रीच्या बाहेर. 4. फुलचा फटका आहे, फिल्डर त्या ठिकाणी आहे. वन बाउंड चांगली फिल्डिंग करतोय, थ्रो होईल. मात्र त्या अगोदर रन्स पूर्ण केलेले फक्त आणि फक्त एकच रन. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नव्हता दोन्ही फलंदाजाकडून. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर
21 रन 21 22 बॉल शेष आणि 22 बॉल मध्ये 29 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. कुठेतरी मॅचला करंटने मिळण्यासाठी विकेट घ्यावं लागतील. विकेटच्या शोधामध्ये सध्या आहे पोबनचा संघ, ती विकेट मिळत नाहीये त्यांना. हा ट्रॅकर बॉल यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न, एज लागतोय थर्डमॅनच्या दिशेने, बॉल निघून जाईल बॉलच्या बाहेर. हा येतोय आणखीन एक चौकार. अर्धा टप्पा आता पूर्ण केलेला आहे आणि तो सुद्धा आपण जर बघितलं तर दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त 9 बॉल मध्ये हा टप्पा पूर्ण केलाय. हो स्वीपच्या अंदाजामध्ये खेळला जातो, थोडासा वरच्या एजला सुद्धा हा बॉल सुद्धा जाईल फाईन लेगच्या दिशेने, बाउंडच्या बाहेर जातोय. आणखीन एक चौकार येतोय. फलंदाज अक्षय कोल्हाच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार. ह्या ओव्हर मध्ये आतापर्यंत हेमंत घोडविंदेच्या गोलंदाजीवर बघितलं तर 4 बॉल मध्ये 3 चौकार आलेले आहेत, ज्यामध्ये विशालच्या बॅट मधून 1 आणि अक्षय कोल्हाच्या बॅट मधून 2. एकंदरीत 4 बॉल मध्ये 13 धावा आतापर्यंत खर्च करतोय गोलंदाज हेमंत घोडविंदे. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस वाईटिश मिडॉनच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग चेतन गोवारी याची. 1 रन कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बरोबर 30 रन. अंतिम 1 बॉल शेष असेल या ओव्हर मधला. 19 बॉल मध्ये 20 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अंतिम बॉल शेवटचा बॉल घेऊन जातोय हेमंत. फुल करायचं होतं, चुकतो फलंदाज, स्विंग अँड मिस. ओव्हरची होते समाप्ती आणि अशा प्रकारे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50चं टार्गेट चेस करत असताना सदानंद स्मृती टीमचा स्कोर झालेला आहे 30 रन. कुठलाही विकेट नाहीये, ही एक जमेची बाजू आहे. ज्या विकेटच्या शोधामध्ये डब्ल्यूच्या शोधामध्ये होते पुमन बॉयज, पुमन टीम, तो विकेट मिळाला नाहीये. पहिल्या ब्रेक 2च्या शोधामध्ये जरूर आहे. काहीतरी चमत्कार करतील का गोलंदाज, हे आपल्याला बघायचं आहे. उर्वरित 3 ओव्हर शेष, 18 बॉल 18 मध्ये 20 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. वर्चस्व जे आहे ते सदानंद स्मृती कामन या टीमचं. राऊंड विकेट आपण टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा विकेट कीपर यावेळेस चुकला. हा बॉल थर्डमॅनच्या दिशेने जातोय, बाउंडच्या बाहेर जाईल का? यस, बाहेर जातोय चौकारासाठी. आणि हा वाईटचा सुद्धा इशारा. 5 धावा एक्स्ट्राच्या रुपयाने टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. मॅच जिंकण्यासाठी आता रन्स कमी आहेत, बॉल जास्त आहेत. पुन्हा एकदा जतीन. ओ काय शॉट आहे, जबरदस्त फटका आहे आणि बॉल सरळ निघून जातोय स्पीकर कव्हर बॉलच्या बाहेर. 1 बाउन्सनी 4 रनसाठी चौकार. होता या बॉलवर असं वाटलं फलंदाज अक्षय कोल्हा. जबरदस्त बॅटिंग अक्षय कोल्हाची. 4 ने टीमचा स्कोर 39 वर जातोय. 11 धाब्यांची आवश्यकता. आतापर्यंत अक्षय कोल्हाचा आपण विचार केला तर अक्षय कोल्हाने 5 चौकार ठोकलेत या इनिंग मध्ये. वैयक्तिक बॅटिंग करतोय, जवळ
21 वर बॅटिंग करतोय अक्षय कोल्हा. हा बॉल जातो डॉट. कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज जतीन. यावेळेला टॅप केला जातो बॉलला पॉइंटच्या दिशेने. फिल्डर आहे सर्कल मध्ये, चांगली फिल्डिंग करतोय नयन गरासिया. 1 रन या ठिकाणी पूर्ण केली जाईल. 1 ने टीमचा स्कोर जाईल. स्कोर बरोबर 40. 10 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. त्या धावा बनायला पाहिजे होत्या, त्या धावा बनल्या नाही. सुरुवातीला असं वाटलं की 50 धावा सुद्धा चांगल्या पुरुषा असतील, पण ती गोलंदाजी सुद्धा पडली नाही, जी गोलंदाजीला म्हटले जाते पोमन बॉयज पोमन टीम. पुलचा फटका, पॉवरफुल शॉट, मात्र फिल्डर येतो समोर. चांगला कॅच डीप मिड विकेटला. विकेट जाईल. फलंदाज विशाल इज आउट. पहिला ब्रेक तो मिळालेला आहे, मात्र खूप उशिरा हा ब्रेक तो मिळतोय पोमन बॉयज पोमन टीमला. तर बॅटिंग साठी रोशन कांबडी आणि रोशन उंबळसळा हे 2 रोशन आहेत टीमचं नाव रोशन करण्यासाठी. एक रोशन कांबडी यांनी चांगली बॉलिंग केली आहे आणि हा रोशन उंबळसळा बघूया चांगली बॅटिंग करतोय का. पहिला ब्रेक तो जरूर मिळवून दिलेला आहे जतीन देवलीकर यांनी, मात्र भरपूर उशीर झालाय हा ब्रेक तो मिळवून देण्यासाठी. 10 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. या ओव्हरचे 2 बॉल शेष, त्यानंतर आणखीन 2 ओव्हर, म्हणजे 14 बॉल शेष आहेत. 14 बॉल मध्ये 10 रनची आवश्यकता मात्र आपण फक्त म्हणू शकणार नाहीये. 34 धावांची चांगली पार्टनरशिप पाहिली आपण विशाल सातवी आणि अक्षय कोंडा या 2 फलंदाजामध्ये. फटका तर चांगला आहे खाऊखानाच्या दिशेने. फील्ड त्या ठिकाणी येतोय. चांगली फिल्डिंग राहुल अंधेर ज्यांनी चांगली समालोचन या स्पर्धेमध्ये केले, मात्र बॅटिंग आज या मॅच मध्ये चांगली झाली नाही. पहिल्या बॉलवर तो बाद झाला होता. कॅचरने पहिला सुरुवात दमदार करण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर केला, मात्र 0 वर बाद झाला होता. 13 बॉल 9 धावांची आवश्यकता. हॉफुली घेतला, लाफ केलाय, बॉलला पाठवलंय वाडिश लॉंग ऑफच्या बाहेर. सरळ 6 रनसाठी षटकार. अक्षयच्या बॅटमध्ये तो हा दणदणीत षटकार. ते फक्त आणि फक्त 3 रनची आवश्यकता. असं कुठेतरी वाटले की 70 धावा व्हायला पाहिजे होत्या. बॉलिंग ट्रॅक वर येतोय गीतेश. स्मिथ येतोय बॉलिंग ट्रॅक वर. नवीन गोलंदाज आहे, डेब्यू करताना दिसतो असं वाटते मला, कारण मॅच तर आपल्या हातामध्ये राहिली नाही, मात्र 1-2 बॉल टाकण्याची संधी जरूर मिळेल गोलंदाजाला. चांगली ऍक्शन आहे, चांगला बॉल सुद्धा, मात्र चांगला फटका. एफर्ट चांगला होता राहुलचा, मात्र बॉल निघून जाईल लॉंगॉनच्या बाहेर. हा येतो विजयी षटकार आणि अशा प्रकारे विजयी होतोय तो सदानंद स्फूर्ती कामन संघ. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक पोमन बॉयज पोमन टीम.